नमस्कार भावांनो, हिंद केसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर नक्कीच भावांनो, आपला सर्वांचा लाडका या बैलगाडीच्या शर्यत क्षेत्रातला देव रुस्तम व द्वादशम हिंद केसरी बकासूर आज आपल्याला धर्मवीर केसरी मैदानामध्ये पळताना दिसाला. आणि भावांनो, एक चांगलं स्पीड लागलं गाडीला. तर किती सेकंडमध्ये गटपास झाला हे तुम्हाला सांगणारच आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपला सर्वांचा लाडका बकासूर भावांनो आज धर्मवीर केसरी मैदानामध्ये गट क्रमांक 12मध्ये पळून गटपास झाला भावांनो. आणि आज पायरा होता तो म्हणजे राणा आणि आपला सर्वांचा लाडका बकासूर आणि पळशीकरांचा राणा हा जोड गट क्रमांक 12मध्ये पळून गटपास झाला. तर नक्कीच चांगला स्पीड लागला, चांगल्या अंतराने गाडी गटपास झाली. एक गाडी लढत देत होती, परंतु आपला सर्वांचा लाडका निकालाचा बेताज बादशाह म्हणून त्याची ओळख आहे असं बकासूरने निकाल घेतला आणि गाडी सेमीसाठी पात्र केली. तर भावांनो, तुम्हाला सर्वांना पडलेला प्रश्न म्हणजेच बकासूर किती सेकंडमध्ये गटपास झाला. तर भावांनो, आपला सर्वांचा लाडका या बैलगाडीच्या शर्यत क्षेत्रातला देव रुस्तम व द्वादशम हिंद केसरी बकासूर आपल्याला 19 सेकंडमध्ये गटपास होताना बघायला मिळाला. भावांनो, 19.70 सेकंडमध्ये आपला बकासूर गटपास झालेला आहे. तर चांगला स्पीड लागला म्हणावे लागेल. आणि तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की फाटी किती फूट होती ते कमेंट करून नक्की सांगा भावांनो. आणि भावांनो, आपला बकासूर गटपास झालेला आहे. चांगला स्पीड लागला बकासूरला. कसा पळाला ते देखील सांगा. आणि भावांनो, नक्कीच आज जे गटाचं स्पीड पाहून वाटतोय नक्कीच सेमी पास देखील होईल, कारण स्पीड देखील चांगलंच आहे बकासूरला. आज चांगला पळाला, कडेने पळाला, डावी साईडने पळाला आज बकासूर. तर नक्कीच भावांनो, बकासूरला सेमीसाठी शुभेच्छा देऊया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद भावांनो.